जय गुरुदेव. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुर्पदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मोक्ष मूलम गुरुर्कृपा. या अधिक मासानिमित्त आपण सोमवारच्या या पवित्र पहाटेमध्ये राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य आप्पाजींच्या दर्शन, स्पर्शन, पूजन आणि गुरु वाक्य श्रवण करून आपलं जीवन कृतार्थ करण्यासाठी या ऑनलाईन माध्यमातून आपण मानस पूजेतून भक्ती आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी सुखासनात बसायचं आहे. चिन मुद्रा धारण करायची आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. आपण या ज्ञान पहाटेत उठलेले आहोत. उठल्याबरोबर गुरुमूर्तीचं ध्यान केलेलं आहे. शुचिर्भूत होऊन शिवपाठ, इष्टलिंग पूजा, गुरुमंत्राच्या जपान काया वाचा मन शुद्ध झालेला आहे. असं शुद्ध शरीर, मन आणि वाणी घेऊन आम्ही गुरु दर्शनासाठी वीर मठ राजूर या ठिकाणी आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला अगाध शांतीचा, परम प्रसन्नतेचा आणि अद्भुत आनंद, जी भूमी सद्गुरु राष्ट्रसंत परमपूज्य आप्पांच्या वास्तव्याने पावन झाली, अशा भूमीमध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्या मनातील राग द्वेष निघून जाऊन अंतकरण परिशुद्ध झालेला आहे. तुटीच्या लोक झालेलो आहोत आपण. तेथील बेलाच्या झाडाचे गुरुपूजनासाठी शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत प्रत्येकाने 5-5 बिल्वदळ तोडलेले आहेत. आणि आपण दुसऱ्या मजल्यावर जेथे परमपूज्य आप्पा बसतात तेथे आलेलो आहोत. परमपूज्य आप्पा झोपाळ्यावर बसलेले आहेत. कपाळावर त्रिपुंड भस्म लावलेला आहे, कुमकुम लावलेला आहे, शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. आप्पाचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा शोभत आहेत. आपण आप्पासाठी सुगंधित फुलाच्या माळा आपल्या स्वतःच्या हातानं एक एक फूल शिवाय नमः म्हणत ओवलेलं आहे. अशा पवित्र माळा आप्पाच्या दंडावर, मनगटावर बांधलेल्या आहेत आणि गळ्यामध्ये पुष्पहार परिधान करत आहोत आणि तोच हार परमपूज्य आप्पा आपल्या गळ्यात आशीर्वाद रूपानं घालत आहेत. आता आपण
अप्पाच्या चरणाजवळ गुरुपूजनासाठी बसलेलो आहोत. आपला डावा तळहात अप्पाच्या तळपायाखाली ठेवलेला आहे. उजव्या हातात पवित्र जलाचा कुंभ आहे. चरणाखाली अभिषेकाचं ताट ठेवलेलं आहे. आणि अप्पाच्या चरणाचा आम्ही शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत अभिषेक केलेला आहे. गुरु महाराजाच्या चरणीचं तीर्थ आम्ही घेत आहोत. गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, मंगल्यम सर्वपावनम सर्वसिद्धिकरपुसा शंभो पादांबोधारणम. गुरुचरणीच्या तीर्थानं आपल्या शरीरात सर्व रोग समूळ नष्ट आहेत. शरीर निरोगी, कायाच आहे, मन शुद्ध, बुद्धी निर्मळ आणि अहंकार लीन झालेला आहे. आपण माऊलीचे चरण स्वच्छ पांढऱ्या वस्त्राने अलगद पुसून घेऊ. भूती चरणा शिवाय नमः, शिवाय म्हणत आहे. पाशांगुष्टाला हल्दी कुंकुम लावून आपण पूजा करत आहोत. पूजा करून बिल्वदळ समर्पित करत आहोत. प्रत्येक बिल्वदळ समर्पित करताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वदळ समर्पित केलेले आहेत. माऊलीची आरती केलेली आहे आणि साष्टांग दंडवत प्रणिपात केलेला आहे. आपलं सर्व अंग भूमीवर टेकलेलं आहे. आपलं मस्तक अप्पाच्या चरणावर आहे आणि दोन्ही पायामध्ये अप्पाच्या स्पर्श झालेला आहे. त्या दृश्यात होत आहे. सद्गुरूची शक्ती, सद्गुरूची ज्ञानधारा मध्ये प्रवेश होत आहे. सूर्य काना कोपरा तस ज्ञानधारा आमच्या देहामध्ये प्रविष्ट होत आहे. देहामध्ये प्रविष्ट होत आहे आणि आमचा देह प्रकाशमय होत आहे. ही दिव्य अनुभूती आपल्याला येत आहे. आपल्या देहातील अज्ञानाचा अंधकार दूर झालेला आहे आणि देह प्रकाशमय झालेला आहे. आपण अप्पाच्या चरणाजवळ हात जोडून बसलेलो आहोत आणि विनंती करत आहोत. अप्पा, मानवाचा महादेव करणारं शिवयोग शास्त्र आपण लिहिलं, ते आमच्याकडे आहे. ते वाचूनही आम्हाला त्यातला भाव समजत नाही. अप्पा, आमच्यावर कृपा करा. ते शिवयोग शास्त्र त्यावेळेस परमदयाळू गुरु माऊलींनी आपल्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे आणि ते शिवयोग शास्त्र माऊली आपल्याला सांगत आहेत आणि आपण सर्वजण मनाचे कान करून या पावन ग्रंथाचं श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः, तस्मै श्रीगुरुवे नमः,
तस्मै श्री गुरवे नमः. आपण सर्वजण शिवयोग शास्त्र या पावन ग्रंथाचं चिंतन करत आहोत. या पावन ग्रंथातील परशिव परब्रह्म आणि शिव तत्व याचं आपण विचार करत आहोत. शिवतत्व काय आहे आणि परशिव ब्रह्म काय आहे हे सांगताना आपण शिवाभिधम हा श्लोक आपण पाहिला. शिवाभिधम परब्रह्म जगनिर्मातुमिच्छया स्वरूपमाददे किंचित सुखस्फूर्ती विजृंभितम. हा या सिद्धांत शिखामणी ग्रंथातील श्लोकावर आपलं चिंतन चालू आहे. शिवाभिधम याचा विचार आपण गेले 2-3 दिवस झालं करत आहोत. शिवाभिधम म्हणजे शिव जसा आहे तसाच जीवही आहे. नव्हे शिव आणि जीव दोन्ही वेगळे नाहीत. आमचं स्वरूप शुद्ध आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे, शांत आहे, आनंद स्वरूप आहे, जगाला प्रेम देणार आहे, जगाचं कल्याण करणार असं आमचं स्वरूप आहे. हा शिवाभिधमचा अर्थ आपण पाहिला. येथे शिव म्हणजे केवळ पौराणिक देवता नसून आपल्या हृदयातील शुद्ध आत्मतत्व आहे. अभिन्न याचा अर्थ शिवामध्ये आणि जीवामध्ये कोणताही फरक नाही. जसं नाणं असतं, 1 रुपया 5 रुपयाचं नाणं असतं, त्याला चित आणि पट अशा 2 बाजू असतात. दोन्ही बाजू असल्या तर नाणं काय असतं? एकच असतं. तसं जीव आणि शिव हे अभिन्न आहेत, एकच आहेत. फक्त ज्यावेळेस त्या शुद्ध स्वरूपामध्ये स्वार्थ आणि अहंकार शिरतो आणि ते स्वरूप आपल्या मूळ स्वभावाला विसरतं आणि पंचकंचुकानं बांधल्या जातं, त्यावेळेस त्याला जीव म्हणतात. जसं एकच व्यक्ती असतो, कुणी त्याला बाबा म्हणतात, कुणी त्याला आमचा मुलगा आहे म्हणतात, त्याला कुणी आमचा भाऊ आहे म्हणतो. असं वेगवेगळ्या नावानं जरी त्याला हाक मारलं तरी तो व्यक्ती एकच असतो. तसं हे चैतन्य एकच आहे, पण मायेच्या उपाधीनं त्याला आपण जीव म्हणतो. जे परब्रह्म आहे तेच शिव आहे. आत्मा आणि परमात्मा यात कोणताही पडदा नाही. हे अद्वैत ज्ञान म्हणजे शिवाभिधम. आता आपण परब्रह्म, पर म्हणजे सर्वात श्रेष्ठ, ब्रह्म म्हणजे शिव, जे देश काल आणि वस्तूच्या पलीकडं आहे. पर म्हणजे पलीकडं, ब्रह्म म्हणजे आत्मा शिव देश काल वस्तूच्या पलीकडं आहे. आपण देश काल वस्तू या 3 परिच्छेदाच्या आत आहोत. कारण आपण स्वतःला जीव समजतो. देश, देश म्हणजे काय? आपण आज इथं शंभूंबर्ग्यात आहे म्हणजे लातूरमध्ये नाही. लातूरमध्ये आहे म्हणजे अहमदपूरमध्ये नाही. अहमदपूरमध्ये आहे
म्हणजे मुंबईत नाही, मुंबईत आहे म्हणजे अमेरिकेत नाही. आपण स्वतःला ज्यावेळेस देह समजतो, त्यावेळेस देह हा एकाच ठिकाणी राहू शकतो. त्याला स्थळाची मर्यादा येते. पण चैतन्य, चैतन्य हे सर्व व्यापक आहे. आकाश, तुमच्या गावातलं आकाश मुंबईत आहे का नाही? तुमच्या गावातील आकाश मुंबईत आहे का नाही? जय हो गुरु. आहे. आहे. अमेरिकेत शिवाय आहे. जे आकाश तुमच्या गावात आहे, जे आकाश तुमच्या डोक्यावर आहे, ते अमेरिकेतही आहे, मुंबईतही आहे. तसं तुमच्या देहामध्ये जे ओतप्रोत भरलेलं आहे, नखापासून केसापर्यंत ओतप्रोत भरलेलं चैतन्य आहे, त्याचा फोटो काढणारी कुठलीही मशीन अद्याप तयार झाली नाही. पण ते आहे याची आपल्याला सदैव अनुभूती असते. असं चैतन्य पूर्ण विश्वामध्ये भरलेलं आहे. विश्वातल्या कणाकणामध्ये ते चैतन्य आहे. म्हणजे या चैतन्याला देशाची मर्यादा आहे का? देशाची मर्यादा आहे नाही, का? नाही, नाही. मर्यादा नाही आहे त्याला. व्यापक आहे. जी हा, तुम्ही कुठून बोलता आजी? शिवाय मी लातूरमधून बोलते. भाऊ. लातूर मधून बोलता. हो. मी शंभूंबर्ग्यातून बोलतो. तर मी आणि तुम्ही या दोघाच्याही बोलण्याला सत्ता कुणाची आहे? शिवाचीच आहे. चैतन्याचीच आहे. चैतन्याची आहे. मग ते चैतन्य दोन्ही ठिकाणी एक का वेगळं? एकच आहे. एकच आहे. या चैतन्याला, आपल्या आत्मस्वरूपाला देशाची मर्यादा नाही. आपण ज्यावेळेस शरीरात आहोत असं समजतो, त्यावेळेस शरीरात मी शरीर आहे असा भाव असल्यावर ते शरीर लातूरमध्येच असू शकतं. त्याला मुंबईत एकाच वेळेस लातूरमध्ये आणि एकाच वेळेस मुंबईत राहता येईल का त्या शरीराला? राहता येईल का? राहता येणार भाऊ. ओम नमः शिवाय. शरीराला राहता येतं का नाही? नाही ना, एका ठिकाणीच राहता येतं. हा, शरीराला हो. एकाच ठिकाणी राहता येतं. पण जे शरीराच्या आत असलेलं चैतन्य आहे, ते एकाच वेळेस पूर्ण विश्वामध्ये व्यापलेलं आहे. म्हणून याला देशाची मर्यादा नाही. सदाशिव कैसा आहे, जैसा महद आकाश पाहे. आपला आत्मा कसा आहे? या आकाशासारखा आहे. बर, जैसे घटी मटी गगन, याला समजावून घ्यायचं असेल तर आकाश म्हणजे काय? रिकामी पोकळी, रिकामी जागा. एका गाडग्यातलं आकाश. गाडग्यातलं आकाश केवढं आहे? गाडग्यातलं आकाश केवढं आहे? ते एवढंच आहे. त्या गाडग्या एवढंच आहे. त्या गाडग्याच्या उपाधीनं ते गाडग्या एवढंच झालं. आणि ते गाडग्यातलं आकाश काय समजू लागलं? मी ह्या घरातलाच आहे. मी या घरापुरता मर्यादित आहे. असं ते गाडग्यातलं आकाश समजू लागलं. पण त्या गाडग्यातल्या आकाशाला ज्यावेळेस ज्ञान झालं, की बाहेरचं आकाश आणि या गाडग्यातलं मी जे आकाश आहे ते एकच आहे. त्यावेळेस ते आकाश केवढं होईल? ते अमर्यादित होईल. अमर्यादित होईल. त्याची मर्यादा, मी घट आहे हा भाव सुटला. मी शरीर आहे हा भाव सुटला. मी विश्वव्यापक चैतन्य आहे. हा जर भाव आपला दृढ झाला, तर आपण आकाशासारखे व्यापक आहोत. विश्वातला कण ना कण
आपण सागराचं स्वरूप आहोत, नदीचं स्वरूप आहोत, डोंगराचं स्वरूप आहोत, सूर्याला सत्ता देणारं चैतन्य आहोत, चंद्राला सत्ता देणारं चैतन्य आहोत. या सूर्यमालेतील अनंत ग्रह तारे आपणच आहोत. आपल्याशिवाय दुसरी वस्तू, व्यक्ती काहीही नाही. ह्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला गुरुकृपेनं ज्ञान होतं, त्यावेळेस आपण कोणत्या मर्यादेच्या पलीकडे जातो? कोणत्या मर्यादेच्या मर्यादेच्या? पलीकडे जातो. कोणत्या? अमर्यादेच्या पलीकडे जातो. नाही. देश. देशाची जी व्यापक मर्यादा व्यापक लागलेली आहे. आपल्याला या देशात आहोत म्हणजे त्या देशात नाही. या गावात आहोत म्हणजे त्या गावात नाही. हे जे आपण मर्यादित कशामुळे झालो? मी देह आहे, मी शरीर आहे, ही भावना आपली दृढ झाली. त्यामुळं आपण काय आलो? देशाच्या मर्यादेमध्ये आलो. पण ज्यावेळेस आपल्यावर गुरुकृपा होईल आणि ज्ञान होईल, तू सर्वव्यापक चैतन्य आहेस. त्यावेळेस आपल्याला देशाची मर्यादा राहील का? देशाची राहणार मर्यादा आपल्याला हं? राहणार नाही. राहणार नाही देशाची. राहणार नाही. आपण अशी आपली भावना व्यापक झाली पाहिजे, की मी शरीर नाही, मी चैतन्य स्वरूप आहे, मी सर्व व्यापक आहे. मी आज मी नाही अशी कुठलीही जागाच नाही. या विश्वामध्ये ओतप्रोत भरलेलं चैतन्य मीच आहे. मग गुरु माऊलीला विचारलं, "अप्पा देव कोठे आहे?" त्यावेळेस अप्पानी काय सांगितलं? "देव कोठे नाही. देव नाही अशी जागा दाखव." मग अप्पा तो देव दिसतच नाही. मग देव पाहायची तुझ्याकडे दृष्टी नाही. तुझ्या दृष्टीवर स्वार्थ आणि अहंकाराचा पडदा आलेला आहे. ज्यावेळेस मोतीबिंदू होतो डोळ्यामध्ये, त्यावेळेस आपल्याला दिसतं का? मोतीबिंदू होता नाही दिसत डोळ्यामध्ये, भाऊ. दिसत नाही नाही. दिसत भाऊ. मग मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यावर जो पडदा आलेला असतो, तो पडदा काढून टाकल्यावर आपल्याला दिसतं का नाही? हो दिसतो भाऊ. ओम नमः शिवाय. दिसतं. तसं सद्गुरुनाथ ज्यावेळेस आपल्या डोळ्यावर आलेला स्वार्थाचा पडदा, स्वार्थ म्हणजे मी हे शरीर आहे आणि शरीरासंबंधित घरातले 4 माणसंच माझे आहेत. मला शेजाऱ्याशी काही घेणं देणं नाही. पाहुण्या रावळ्याशी काही देणं घेणं नाही. माझ्या 4 माणसाला सुख मिळवण्यासाठी मी वाटेल ते करीन. पण माझ्या 4 माणसाला सुख मिळालं पाहिजे. आता हे जे गैरप्रकार होतात, 22 लाख मुलांनी नीटची परीक्षा दिली. पण पेपर फोडणाऱ्याच्या मनामध्ये स्वार्थ होता, की माझा क्लास चालला पाहिजे. माझा मुलगा 12वी आहे. त्याचा नंबर नीटच्या दिल्ली एम्सला लागला पाहिजे. हा काय होता? स्वार्थ होता. त्या स्वार्थामुळं त्याला 22 लाख लेकरं आपले आहेत असं वाटलं का? वाटलं का? पेपर फोडणाऱ्या माणसाला 22 लाख लेकरं आपले आहेत वाटलं का आपला क्लास मधलेच लेकरं आपले आहेत असं वाटलं? आपल्याच क्लास मधले आपले आहेत वाटलं. आपले आहेत वाटलं. आणि बरेच डॉक्टर यामध्ये सामील झालेले आहेत. अशा बातम्या येतात. स्वतःही डॉक्टर आहेत. ते खूप कष्टानं त्या काळात डॉक्टर झाले. तसंच माझ्यासारखे अनेक विद्यार्थी गरिबीतून शिक्षण घेणार आहेत. खूप कष्टाने परीक्षेला बसले आहेत. मी जर पेपर पैसे देऊन फोडला,
तर त्या 22 लाख लेकरावाचं नुकसान होईल असा विचार त्या पेपर विकत घेणाऱ्याच्या मनात आला का? आला का? नाही आला भाऊ. का आला नाही? स्वार्थ आला तिथे. स्वार्थ आला. स्वार्थामुळं त्याला परमात्मा फक्त आपल्या लेकरात आणि आपल्या बायकोत दिसला. बाहेर व्यापक असलेला परमात्मा त्याला दिसला का? दिसला 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 नाही. नाही. स्वार्थ म्हणजे माझे आणि अहंकार म्हणजे मी. मी आणि माझे. शिव 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 गुरुमाय. आता आपल्याला देवाच्या आणि आपल्यामधला जर कोणता पडदा असेल तर आम्हाला विश्वामध्ये भरलेला देव दिसतो का? आवाज येतोय का? आम्हाला येतोय का आवाज? तरी तुटायला लागलाय. रेंज कमी जास्त होत असेल. आम्हाला विश्वामध्ये भरलेला देव दिसतोय का? प्रश्न लक्षात आला का? आम्हाला विश्वामध्ये व्यापक असलेला देव दिसतोय का? दिसत भाऊ. नाही दिसत. का दिसत नाही आम्हाला विश्वात भरलेला देव? देव कुठेच दिसत नसतो, तो अदृश्य असतो. शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षिला, शंकरची शंकर. शंकर हा जळी काष्टी पाशानी सर्व काही जो विश्वरूपाने नटलेला आहे तो परमात्माच आहे. पण आम्हाला स्वार्थ आणि अहंकार ही आमच्या डोळ्यावर आलेली झापड आहे. त्या झापडीमुळं देव दिसत नाही. देव जर आम्हाला पाहायचा असेल तर माझे हृदयी तोची आसे, सर्वा ठाई तोची वसे. जे जे दिसे दृष्टी पुढे, ते अवघे शिवरूप गाडे. मन्मथ माऊलीला दिसला का नाही? मन्मथ माऊलीला देव दिसला का नाही? मन्मथ माऊली हो, म्हणतात, मन्मथ माऊलींना दिसला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे जे भेटे होत ते ते मानजे भक्त. जे जे मला भेटत भगवंत. आवाज नाही आहे. येत नाही. नमस्कार. नाही आहे. नमस्कार.
जय गुरुदेव. आवाज येतोय का? जय गुरुदेव. हो. आवाज येत नाही बघा. आता येतोय का? एक मिनिट बोलल्यावर कळेल. हा, आता येत आहे का? रेंज गेली हा होती. येतोय. शिवाभिदम परब्रह्म. आपलं स्वरूप देशाच्या मर्यादेत अडकलेलं नाही. आपण सर्व व्यापक आहोत. सर्व प्राणी मात्राच्या हृदयात असलेलं चैतन्य म्हणजे आपलं स्वरूप आहे. मन्मथ माऊलीला देव दिसला. म्हणून म्हणतात, जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे. ज्ञानेश्वर माऊलीला देव दिसला. ते म्हणतात, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. मग आम्हाला का आम्हाला का दिसत नाही? त्यांना देवाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं आणि आम्हाला देव दिसत नाही म्हणतो. का दिसत नाही? त्यांची दृष्टी शिवमय झाली होती. त्यांची दृष्टी शिवमय झाली होती. शिवमय दृष्टी होण्यासाठी आपल्या आणि त्यांच्या दृष्टीमध्ये काय फरक आहे? आपल्या दृष्टीमध्ये आणि त्यांच्या दृष्टीमध्ये काय फरक आहे? त्यांच्या दृष्टीमध्ये आणि आपल्या दृष्टीमध्ये काय फरक आहे? सांगता येईल? अहंकार आणि स्वार्थ. अहंकार आणि स्वार्थ. आपल्या दृष्टीवर पडदा पडलेला आहे अहंकाराचा आणि स्वार्थाचा. अहंकार म्हणजे मी हे देह आहे, 12व्या दिवशी ठेवलेलं नाव आहे आणि या नावाच्या संबंधित पत्नी, लेकर आणि 4 भिंतीचं हे माझं घर, हे माझं छोट विश्व आहे. आणि त्या संताचं घर, माझा आत्मा सर्व प्राणी मात्राचा आत्मा आहे. आकाश मी आहे, पृथ्वी मी आहे, जळ मी आहे, सर्व काही मीच विश्वरूप झालेलो आहे. असे त्यांची गुरुकृपेने दृष्टी झाली. स्वार्थ आणि अहंकार निघून गेला. म्हणून विश्वामध्ये त्यांना काय दिसतं? आपलं स्वरूप दिसतं. ते देशाच्या मर्यादेच्या पलीकड गेलेले आहेत आणि आपण देश या मर्यादेत आहोत. दुसरं, परब्रह्म कालाच्या मर्यादेत राहत नाही. कालाच्या मर्यादेत राहत नाही. समजा तुम्ही परळीत सकाळी 6 वाजता आहात आणि तुम्ही लातूरला निघालात 8 वाजता पोहोचलात. तर 8 वाजता तुम्ही परळीत का लातूरमध्ये? सकाळी 6 ला तुम्ही परळी सोडली, 8 ला लातूरला आलात. 8 वाजता तुम्ही परळीत का लातूरमध्ये? लातूरमध्ये. म्हणजे तुम्ही लातूरमध्ये आहात म्हणजे परळीत आहात का? नाही ना, लातूरमध्ये. लातूरमध्येच आहात. म्हणजे कशाची मर्यादा आली तुम्हाला? काळाची मर्यादा आली. 6 वाजता तुम्ही परळीत होता, 8 वाजता तुम्ही लातूरमध्ये आहात म्हणजे परळीत नाहीत. पण चैतन्य हे काळाच्या पलीकडलं आहे. चैतन्य दृष्टीने जर विचार केला तर चैतन्य परळीत 6 वाजता होतं, 8 वाजताही आहे. आणि काय आला तुमचा लातूरला? काय आला? काय आला? शरीर लातूरला आलं आणि चैतन्य परळीतही आहे आणि लातूरमध्येही आहे. परळीतलं आकाश वेगळं आणि लातूरमधलं आकाश वेगळं का? एक का वेगळं?
ओम नमः शिवाय. एकच. एकच आकाश. तुमच्या देहातलं चैतन्य हे जर सर्व व्यापक विश्वात व्यापलेलं आहे नव्हे, तेच विश्वरूप झालेलं आहे, त्याला काळाची मर्यादा आहे का? ते भूतकाळातही आहे, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही राहणार असतं. ते कालाच्या मर्यादेच्या पलीकडचं असतं, त्याला काळाची मर्यादा नाही. हे जाऊ द्या, आपलं व्यवहारातलं उदाहरण आपण पाहू. तुम्ही तुमचं बालपण पाहिलं आहे का? तुम्ही तुमचं बालपण पाहिलं आहे का? तुम्ही तुमचं बालपण पाहिलं आहे का? पाहिलं. आज तुमचं शरीराचं वय किती? तुमच्या शरीराचं आजचं वय किती? किती? 40? 46? बर. तुम्ही 5 वर्षाचं शरीर पाहिलं, तुम्ही 21 वर्षाचं शरीर पाहिलं आणि आज 46 वर्षाचं शरीर पाहतात. मग बदल तुमच्या शरीरात झाला का तुमच्या पाहणाऱ्यामध्ये बदल झाला? शरीरामध्येच झाला ना. शरीरामध्ये बदल झाला. मग काळाची मर्यादा शरीराला का तुम्हाला? काळाची मर्यादा शरीराला का तुम्हाला? शरीराला. शरीराला. काळाची मर्यादा शरीराला. शरीर परिवर्तनशील आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता मी 46 वर्षाचा झालो, माझा वाढदिवस आहे, त्यावेळेस तुम्ही स्वतःला शरीर समजता का चैतन्य समजता? काय समजता? शरीर. जय गुरुदेव. शरीर समजतो. मग वाढदिवस तुमचा का शरीराचा? शरीराचा. शरीराचा. पण तुम्ही काय समजून वाढदिवस करता? शरीराचा वाढदिवस समजून करता का मी शरीर आहे, मी 46 वर्षाचं झालो म्हणून करता? जय गुरुदेव. शरीराचा करतच. वाढदिवस करताना तुमची भावना मी 46 वर्षाचा झालो अशी असते का या शरीराचा वाढदिवस करतो अशी असते? मी 46 वर्षाचे आहे असं. असा असतो. म्हणजे तुम्ही स्वतःला शरीर समजता. शरीर समजलं की जन्म आला आणि मृत्यू आला. वास्तविक पाहता शरीर जन्माला येण्याच्या अगोदर तुम्ही होता की नाही? जय गुरुदेव. होतो आम्ही. जय गुरुदेव. होतो. शरीर जन्माला येण्याच्या आधी तुम्ही होतात. शरीर बाल असताना तुम्ही होतात. शरीर तरुण झालं ते पाहताना तुम्ही आहात. शरीर म्हातार झालं हे पाहताना तुम्ही आहात. मग या सगळ्या परिवर्तनाची तुम्ही साक्षी आहात. तुम्ही बदलणारे नाहीत. तुमचा जन्म झाला का? तुमचा जन्म झाला आहे का? तुमचा जन्म झाला आहे का? नाही. झाला नाही. तुमचा जन्म झाला नाही. मग तुमचा जन्मच झाला नाही तर तुमचा मृत्यू होईल का? नाही होणार. मृत्यू होणार नाही. पण जन्म कुणाचा झाला? शरीराचा. स्थूल मृत्यू कुणाचा होणार? शरीराचाच. शरीराचा. मग कालाच्या बंधनामध्ये
शरीर आहे का तुम्ही आहात? शरीर आहे. शरीर आहे. तुम्ही कसे आहात? कालातीत आहात. कालाचे काल महाकाल आहात. तुम्ही शुद्ध चैतन्य स्वरूप शिव आहात. पण अज्ञानानं मी देह आहे, मी जीव आहे, मी जन्मणारा आहे, मरणारा आहे, या शरीराशी एक रूप झाल्यामुळं शरीराच्या संगतीनं मी शरीर आहे. बाजूच्या लोकांना आपण पाळण्यात असताना, बाळा तुझं हे नाव आहे, तुझं हे घर आहे, तुझी ही आई आहेत, हे आपलं, हे तुझे बाबा आहेत. शेजाऱ्याच्या घरी जायचं नाही. रांगत रांगत तू लहानपणी रोटी करत करत जात होतास. त्या आईनं दिलेली रोटी खात होतास. आता दुसऱ्याच्या घरचं काही खायचं नाही. असं आपल्याला मर्यादित केलं गेलं का नाही? आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पाडण्याची ट्रेनिंग पाळण्यात असल्यापासून देण्यात आली का नाही? देण्यात आली का नाही? हो, हो, देण्यात आली. देण्यात आली. त्याच्यामुळं आपला दृढ भाव काय झाला? मी शरीर आहे. मी 45 वर्षाचा झालो, 46 वर्षाचा झालो, 60 वर्षाला मी रिटायर होणार. रिटायर झाल्यावर मग करमल का नाही मला? हे सगळं शरीर समजून बोलतो आणि देशाच्या आणि काळाच्या मर्यादेत आपण येतो. पण वास्तविक जर पाहिलं, आपला जर अनुभव हे कुठलं वाचून ऐकून नाही, आपला स्वतःच्या अनुभवानं बोला. बालपणाचे आम्ही साक्षी आहोत, तरुणपणाचे आम्ही साक्षी आहोत, म्हातारपणाची साक्षी आहोत. शरीराच्या जन्माच्या अगोदरच तुम्हाला माहिती नसेल, पण या 3 अवस्थेचे तुम्ही साक्षी आहात की नाही? हा अनुभव आहे का तुमच्याकडं? या तीनही बदलणाऱ्या अवस्थेचा अनुभव प्रत्येकाकडे आहे की नाही? जय गुरुदेव. आहे प्रत्येकाकडे. आहे. प्रत्येकाकडे अनुभव आहे. मग आपल्याला ह्या अनुभवातून जाणून घ्यायचं आहे की बदलणारं शरीर आहे. मी या बदलाला केवळ पाहणारा आहे. मी द्रष्टा आहे आणि शरीर दृश्य आहे. हे विश्व दृश्य आहे आणि या विश्वाला पाहणारा मी द्रष्टा आहे. ही भावना जर आपली असली तर काळाचा पगडा आपल्यावर पडेल का? काळाचा आपल्यावर पगडा पडेल का? का नाही पडणार. नाही पडणार. शिवदास माऊली 28व्या अभंगात ज्याची काळावर सत्ता आहे अशा भक्ताचं वर्णन काय करतात? शिवपाठाच्या 28व्या अभंगामध्ये मी देह नाही, मी शिव झालो आहे, असा भाव असणाऱ्या भक्ताचं वर्णन कसं करतात? शिवपाठ पाठ नित्य नेमाजासी यमवंदी त्याशी दुरोनिया. शिवपाठ पाठ नित्य नेमे ज्याशी. जे शिवपाठ करता करता शिव झाला, त्याला मृत्यूची भीती राहील का? त्याला मृत्यूची भीती राहील का? मृत्यू कोणाचा होणार? तुमचा होणार का शरीराचा होणार? मृत्यूची भीती राहणार नाही शिवपाठ पाठ. का राहणार नाही? काळाचा मृत्यूची भीती. काळ होयची तो. काळाचाही काळ झाला. काळाचा काळ कशामुळे झाला? काळाचा काळ कशामुळे झाला तो? काळाचाही काळ शिवपाठ पाठ नित्य नेमे ज्याशी यमवंदी त्याशी दुरोनिया. ही अवस्था त्याला कशामुळे प्राप्त झाली?
सांगता येईल शेटे महाराज? तो स्वतःच शिवस्वरूप आहे असं त्याची जाणीव झाल्यामुळं. त्याला जाणीव झाली मी चैतन्य स्वरूप आहे, मी शिव आहे. जन्म ह्या शरीराचा झाला, हे शरीराला मी बाल झालेलं पाहिलं, तरुण झालेलं पाहिलं, म्हातारं होत झालेलं शरीर पाहिलं आणि आता ते शरीर मरणार आहे, मी मरणार नाही. ही दृढ भाव झाला त्याचा. हा दृढ भाव असल्यामुळे त्याची मृत्यूची भीती निघून गेली. आणि मृत्यूची भीती निघून गेल्यानंतर यमाची भीती राहील का हो त्याला? नाही राहणार. यमाची भीती नाही राहणार. मग शिवपाठ करता का तुम्ही? हो करतो. शिवपाठ करता. शिवपाठ करत करत शिव स्वरूप झालात का तुम्ही? शिव स्वरूप झालात का तुम्ही? शिव स्वरूप झालात का? होण्याचा प्रयत्न चालू आहे. होण्याचा प्रयत्न चालू आहे. शिवपाठाचं केवळ पाठांतर आहे. एका घरी शिवभक्ताच्या घरी पाळलेला पोपट होता. तो रोज ते मालक शिवाय नमा शिवाय नमा म्हणायचं आणि ते पोपट ही शिवाय नमा म्हणू लागलं. पण शिवाय नमा हा काय भाव आहे त्या पोपटाला माहित नव्हता. फक्त पोपट पंची ज्ञान पाठ केलेलं शिवाय नमा पोपट म्हणू लागलं. आणि एके दिवशी मालकानं पिंजरा काढला आणि पोपट ते खेळायला गेलं आणि मांजरानं त्याच्यावर झडप घातली तर ते ट्या ट्या करत त्यानं जीव सोडला. कारण त्याला शिवाय नमा काय ह्याच ज्ञान नव्हतं. होतं का त्याला ज्ञान? त्याला ज्ञान असतं तर ते मांजरानं झडप घातल्यावर काय म्हणत गेलं असतं? शिवाय नमा. हा. मग आम्हीही शिवाय नमा म्हणतो, आम्हीही शिवपाठ म्हणतो, पण ज्या वेळेस मृत्यूची झडप येईल त्यावेळेस त्याची आम्हाला आठवण येते का? म्हातारे मरताना आपण पाहतो, अरे एवढ्या लेकराला सांभाळा बरं, त्या शेताचं हे आहे बरं, हे व्यापार नीट कर बरं. आमच्या मुखात संसार येतो का ते शिवनाम येतं? काय संसार येतं? येतो. संसार येतो. मी गेल्यानंतर माझ्या बायकोचं कसं होईल? माझ्या लेकराचं कसं होईल? एवढी संपत्ती कमवलेली आहे, बँकेतल्या पैशाचं कसं होईल? मी गेल्यावर या पोराला कोणी सुधरू देते का नाही? तिथं उदगीरच्या प्लॉटवर कब्जा आणतील, लातूरच्या प्लॉटवर कब्जा आणतील, असं म्हणत देह सोडणारा त्या पोपटाच्या कथेतले पोपट कोण? कोण आहेत ते पोपट? आम्हीच आहोत. आपणच आहोत. आपण केवळ पाठांतर आहे आपल्याला. या सत्याचा ज्यावेळेस आपल्याला अभ्यास होईल, हे सत्य आपल्या रोमरोमात मुरेल, अंग प्रत्यंगात मी चैतन्य स्वरूप आहे ही भावना होईल. जन्म शरीराचा झाला आहे, मृत्यू शरीराचा होणार आहे. बालपण, तारुण्य, म्हातारपण, आजारपण ही शरीराचे धर्म आहेत, माझे धर्म नाहीत. मी चैतन्य स्वरूप आहे, मी शुद्ध आहे, मी नित्य आहे, मी ज्ञान स्वरूप आहे. या जाणीवेमध्ये अखंड राहण्याचा अभ्यास वेगळा आणि पोपटपंची वेगळी. आज आम्ही अभ्यासात आहोत का पोपटपंचीत आहोत?
पोपट कशात पंचमीमध्ये पोपट पंचीमध्ये आहोत. संत काय म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, गेली याची शेण करी, न पावता चाड न धरी, आयसा जो सुनिश्चळू अंतरी, पारता तो संन्याशी जाण निरंतर. संन्याशी म्हणजे काय? भगवे कपडे घातला म्हणजे नाही. गेली याची शेण करी, जे निघून गेले त्याची तो चिंता करत नाही. न पावता चाड न धरी, हे मला मिळालं नाही म्हणून असं काही मिळवायची चिंता करत नाही, ना काही गमवायची भीती बाळगत नाही. तरी गेली याची शेण करी, न पावता चाड न धरी, ऐसा जो सुनिश्चळू अंतरी, मेरू जैसा, अंतरामध्ये मेरू पर्वतासारखा ठाम जो झालेला आहे. मेरू पर्वतासारखा. पर्वत हलतो का? कितीही वादळ आलं तर? पर्वत हलतो का? कितीही वादळ आलं तर पर्वत हलतो का? नाही हलत. आम्ही हलतो का नाही संसारात संकट आल्यावर? काय अनुभव महाराज? एक क्षण सुद्धा निवांत थांबत नाही, सारखं हालतच राहतात संकट आल्यावर. तर मग काय, हालतच राहतो. आणि संत आपला अनुभव सांगतात. खूप सुंदर वाटते मला ही ज्ञानेश्वर महाराजाची ओवी. तरी गेली याची शेण करी, काहीही निघून जाऊ द्या, तो जाणतो मी चैतन्य स्वरूप आहे. पाण्यावर, सागराच्या पाण्यावर लाट निर्माण होते, बुडबुडे निर्माण होतात, तरंग निर्माण होतो, फेस निर्माण होतो, आणि काही क्षण ते राहतात आणि विलय पावतात. कशातून उत्पन्न झाले? कशातून उत्पन्न झाले ते तरंग, बुडबुडे, फेस? समुद्रातून, सागरातून. कशावर स्थिर राहिले? कशाच्या आधारानं? सागराच्या आधारावर. आणि कशात लीन झाले? सागरातच. मग सुख कशात उत्पन्न झालं? सुख नावाचा तरंग कशात उत्पन्न झाला? दृष्टांताकडून सिद्धांताकडे या. सुख नावाचा तरंग कशात उत्पन्न झाला? सुख नावाचा तरंग कशात उत्पन्न झाला? संसारामध्ये. चैतन्य सागरावर. चैतन्य सागरावर सुख नावाचा तरंग निर्माण झाला, काही काळ राहिला आणि तो चैतन्य सागरामध्ये लीन झाला. म्हणजे कुठून आला आणि कुठं गेला? चैतन्यातूनच आला आणि चैतन्यातच आहे. दुःख नावाचा तरंग उठला, कशावर तरंग उठला? कशावर तरंग उठला दुःख नावाचा? चैतन्य सागरावर. आणि कशाच्या आधाराने राहिला ते दुःख नावाचा तरंग? चैतन्य शरीराच्या सागरा. आणि कशात लीन झाला दुःख नावाचा तरंग? चैतन्यातच. चैतन्य चैतन्य सागरात. संत म्हणतात, येणाऱ्या जाणाऱ्या सुख येईल, दुःख येईल, वस्तू प्राप्त होईल, निघून जाईल, ही सर्व लीला माझ्या चैतन्य सागरावरील तरंग, फेस, बुडबुडे यासारखी माझ्या स्वरूपातच उत्पन्न होतात, माझ्या सत्तेनच राहतात आणि माझ्या सत्तेनच निघून जातात. ही अनुभूती त्यांची दृढ असते. म्हणून ते काय म्हणतात, तरी गेली याची शेण करी, आलंय ते निघून गेलंय, न पावता चाड न धरी. हे सगळं मला, मी अखंड चैतन्य सागर आहे, आनंदाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, मला काहीच मिळवायची अपेक्षा नाही. म्हणून काही गेलं तर ते चिंता म्हणजे खंत करत नाहीत,
नाही मिळालं तर ते चिंता करत नाहीत, कारण स्थिर असतात तरी गेली शेन करी, न पावता चाड न धरी, ऐसा जो सुनिश्चळू अंतरी, मेरू जैसा. मेरू पर्वतासारखे ते दृढ असतात. पारता तो संन्याशी जाण निरंतर. आपण संन्याशाची व्याख्या काय करतो? भगवे कपडे घातलेला, दाढी वाढवलेला, दंडक मंडलू घेतलेला. आमचे गुरु माऊली शुभ्र पांढऱ्या वस्त्रात राहायचे. ते म्हणायचे भगवे कपडे घातलं म्हणजे संन्याशी होत नाही. शुभ्र पांढऱ्या कपड्यासारखं. चैतन्य कसं आहे? शुद्ध स्फटिक संकाशम. स्फटिक कसा असतो? स्फटिक कसं असतं? पांढरं शुभ्र पाण्यासारखं. शुभ्र पांढर असतं, शुभ्र पांढर. चैतन्य कसा आहे? शुद्ध स्फटिक संकाशम. तुम्ही पूजा करताना म्हणता का नाही? संकल्प करता का नाही? न्यास करता का नाही? हो करतो. पाठ आहे का म्हणा बरं महाराज? कुणाला पाठ आहे संकल्प? शुद्ध स्फटिक संकाशम, शुद्ध विद्या आवाज प्रदायकम, यायला सगळ्यांना? शुद्ध पूर्ण चिदानंदम, सदाशिवमह भंजे. आवाज येतोय ना सर्वांना? हो येतो. हा, त्या ताईला आवाज जात नसेल, त्यांची तर काही प्रॉब्लेम असेल. तर शुद्ध स्फटिक संकाशम, चैतन्य शुद्ध आहे, स्फटिकासारखं आहे, पवित्र आहे, निर्मल आहे. आणि तिथं कुठलीही आशा अपेक्षा नाही, इच्छा रहित. म्हणून आप्पा नेहमी शुभ्र पांढरे वस्त्र घालायचे. त्या शुद्धतेचं प्रतीक, निर्मलतेचं प्रतीक. आणि आचरणानं संन्याशी असावा का वेशानं संन्याशी असावा? कसा असावा? आचरणाने आचरणानं संन्याशी. संन्याशी कोण आहे? लग्न केलेलाही संन्याशी असू शकतो आणि लग्न न केलेलाही माणूस संन्याशी असू शकतो. संन्याशाची व्याख्या सोपी सांगितलेली आहे माऊलीने. गेली याची शेण करी, जे आलंय ते निघून जाणार आहे. गेलंय म्हणून ज्याला खंत नाही, दुःख नाही, शोक नाही, आणि मिळालं नाही, न पावता चाड न धरी, हे मला मिळालं नाही, हे मिळालं नाही, अशी ज्याला चिंता वाटत नाही, जो खंत आणि चिंतेच्या पलीकडे गेलेला आहे आणि मेरू पर्वतासारखं दृढ अंतकरण झालेलं आहे, तो काय आहे म्हणतात माऊली? काय आहे तो? संन्याशी आहे. संन्याशी. मग असा संन्याशी आपण होऊ शकतो की नाही? होऊ शकतो. इथं काही खर्च आहे का? काही नाही बाजारातून काही आणायचं आहे का? नाही आणायचं नाही. तर आपण परब्रह्माचे देश आणि काल हे दोन पाहिलेले आहेत. आपण देश आणि कालाच्या मर्यादेच्या पलीकड आहोत. आता परब्रह्माचं स्वरूप सांगायला गेलं तर दिवसही पुरणार नाही, रात्रही पुरणार नाही. त्या विश्वव्यापक चैतन्याचं स्वरूप, त्याचं गुण, त्याचं वर्णन हे संताची वाणी असल्यामुळे त्या गुरुवाणीतच ते प्रकट होऊ शकतं. सामान्य वाणीला त्या परब्रह्माचं वर्णन शक्य नाही. ही माझी वाक पुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मथ शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी शिवयोगी ब्रह्म स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय.
जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय.